मैत्रिणींनो, आज आपण तव्यावरची सुक्या बांगड्याची चटणी करणार आहोत। मी 2 मध्यम आकाराचे सुके बांगडे घेतले आहेत। गॅसवर जाळी ठेवून हे बांगडे भाजून घेणे। भाजून घेतल्यानंतर बांगड्यावरचा काळा भाग सुरीने चांगल्या पद्धतीने खरवडून घेणे। बांगड्यातील काटे अलगदपणे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे काढून घ्या। काढलेल्या मांसाचे बारीक बारीक तुकडे करून घ्या। सुक्या बांगड्याच्या चटणीसाठी लागणारे साहित्य पुढील प्रमाणे आहे। 3 मोठे बारीक चिरलेले कांदे, 2 टेबलस्पून ओले खोबरे, थोडीशी कोथिंबीर, 4 कोकम, 8 ते 10 लसूण पाकळ्या। तव्यावर थोडेसे तेल टाकून ठेचलेला लसूण परतून घेणे। तव्यावर कांदा पारदर्शक करून घ्या, पण तो लाल करू नये। आता त्यात थोडीशी हळद घालून थोडासा मालवणी मसाला घालून चांगला परतून घेणे। बांगड्याचे बारीक केलेले तुकडे त्यात परतवून घ्या। त्यात 4 कोकम, थोडेसे खोबरे व कोथिंबीर घालून त्यावर पाण्याचा हक्का मारून घ्या। बांगडे खारट असल्यामुळे त्यात चिमूटभरच मीठ टाकून ते चांगलं मिक्स करून घ्या। अशा प्रकारे तव्यावरची सुक्या बांगड्याची चटणी तयार आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।